नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण महाराष्ट्र गट क पूर्व परीक्षा 2024 जी झालेली आहे 1 जून 2025 रोजी रविवारी, तर त्या परीक्षेची प्रथम उत्तर तालिका जी आहे तर ती उपलब्ध झालेली 4 जून 2025 रोजी महाराष्ट्र ग्रुप सी जी प्रिलिम एक्झाम 2024 होती, तर त्याच्या संदर्भातलं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे। तर आज आपण पाहणार आहोत एक्सपेक्टेड कट ऑफ किती असणार आहे, एकूण अर्ज किती आले होते, हजर विद्यार्थी किती होते आणि गैरहजर विद्यार्थी किती होते, एकूण जागा किती होत्या आणि कुठल्या कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे तर तो कसा असणार आहे, मेल कॅटेगरीचा किती असेल आणि फिमेल कॅटेगरीचा किती असेल याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओतून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्ही महाराष्ट्र गट क पूर्व परीक्षा 2024 जी 1 जून 2025 रोजी घेण्यात आलेली आहे ती दिली असेल तर तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। तर याच्यामध्ये एकूण अर्ज जे आले होते ते 2,12,457 असे आले होते। सरळ हाताने म्हणून तर 2,13,000 असे अर्ज आले होते। तर 2,13,000 अर्ज जे आले होते ते 1,333 हे ज्या जागा होत्या महाराष्ट्र गट क या पदासाठी, तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी गट क परीक्षा जी होती त्याच्यासाठी 1,333 पदांसाठीचे हे अर्ज आले होते। तर या परीक्षेमध्ये गैरहजर विद्यार्थ्यांची संख्या जी होती ते जवळजवळ 20 ते 25% विद्यार्थी जे होते ते परीक्षेला गैरहजर राहिलेले आहेत। जर तुम्ही ही पेपर दिला असेल तर तुम्हाला त्याचा अंदाज नक्कीच आला असेल की किती विद्यार्थी जे होते ते परीक्षेला गैरहजर होते। प्रत्येक हॉलनुसार जर आपण चेक केलं ते एकूण 20 ते 25% विद्यार्थी जे होते ते परीक्षेला गैरहजर होते। जर मग 20 ते 25% विद्यार्थी जर गैरहजर म्हटलं तर जवळजवळ याचा आकडा जो होतो तर 1,70,000च्या प्लस होतो। तर 1,70,000 प्लस विद्यार्थ्यांनी ही परीक्षा जी आहे तर ती दिलेली आहे पूर्व परीक्षा। तर आता याच्यामधून 1,70,000 विद्यार्थ्यांमधनं आपल्याला जवळजवळ सरळ हाताने म्हणाल तर 25 ते 27,000 इतके विद्यार्थी जे आहेत ते मुख्य परीक्षेसाठी पात्र करायचे असतात। तर मग त्याच्यामधले 25 ते 27,000 विद्यार्थी जे आहेत ते कोण असणार आहेत आणि त्यांचा कट ऑफ जो आहे तर तो किती असणं आवश्यक आहे, त्यांचे स्कोअर किती असणं आवश्यक आहे म्हणजे ते कट ऑफसाठी पात्र होतील, म्हणजे मुख्य परीक्षेसाठी पात्र होतील, ते आता आपण पाहणार आहोत। तर आपण इथं पाहणार होतो जनरल म्हणजे ओपनचा कट ऑफ किती असणार आहे, ओबीसीचा कट ऑफ किती असणार आहे, एससीचा कट ऑफ, एसटीचा कट ऑफ आणि सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड म्हणजे एसबीसीचे कट ऑफ आहे तर तो कसा असणार आहे। हे जे गट क साठीची परीक्षा घेण्यात आली होती त्याच्यासाठी 100 प्रश्न, 100 गुण आणि 1/4 म्हणजे 4/1 असं निगेटिव्ह गुणात्मक पद्धती जी होती याच्यासाठी अवलंबली होती। MPSC आयोगाकडनं याच्यासाठी इन्स्ट्रक्शन ऑलरेडी दिले होते। तर आता आपण पाहणार होतो MPSC ग्रुप बीचा कट ऑफ जो होता तर तो 62.50 असा लागलेला आहे। तर MPSC ग्रुप सीचा कट ऑफ जो आहे तर तो किती असेल, तर MPSC ग्रुप सीचा कट ऑफ जो आहे तर तो जनरलचा कट ऑफ जो आहे तर 47 ते 49 या रेंजमध्ये जनरलचा कट ऑफ असणार आहे आणि ओबीसीचा कट ऑफ जो आहे ते 45 ते 47 या रेंजमध्ये असणार आहे ग्रुप सीचा। एससीचा कट ऑफ जो आहे तो 42 ते 45 मध्ये असेल आणि एसटीचा कट ऑफ तर 40 ते 45 रेंजमध्ये असणार आहे आणि सोशली बॅकवर्ड आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासचा जो कट ऑफ असतो तर तो ओपनपेक्षा काही जास्त वेगळा नसतो, परंतु त्याचा कट ऑफ पण आपण साध्या हाताने म्हणू तर 45 ते 47 या रेंजमध्ये असू शकतो असं एक्सपेक्टेड आहे। तर हे आपण असं एक्सपेक्टेड करू शकतो, परंतु MPSC आयोगाकडनं मागच्या वर्षी जी ग्रुप सीचा कट ऑफ लावण्यात आला होता 7,800 प्लस जागांसाठी तो 18 मार्क्सवर लावण्यात आला होता। मुख्य परीक्षेसाठी 18 मार्क्स असणारे विद्यार्थी पात्र झाले होते। तर हे कट ऑफ जो आहे तो एक्सपेक्टेड आहे, याच्यामध्ये आणखीही चेंजेस होण्याचे चान्सेस आहेत, परंतु आपण सरळ हाताने म्हणू तर एक्सपेक्टेड कट ऑफ असा असणार आहे। तर मुख्य परीक्षा जी आहे तर ती 21 सप्टेंबर 2025ला आयोजित असणार आहे। तर जे विद्यार्थ्यांना 45 प्लस मार्क्स आहेत तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी जे आहे तर मुख्य परीक्षेचं जो आहे तर तयारी सुरू करायला काही हरकत नाही आहे। लवकरच म्हणजे MPSC आयोगाकडनं जे आहे तर पूर्व परीक्षेचा निकाल जो आहे तर तो लावला जाणार आहे आणि सप्टेंबर 2025मध्ये ही जी मुख्य परीक्षा आहे तर ती आयोजित केली जाणार आहे। तर त्याच्या संदर्भातली ही संपूर्ण माहिती होती। तर MPSC गट क म्हणजे महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2024 जी आहे तर ती दिली असेल तर तुमच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ होता।
तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमचे काही सजेशन असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर परीक्षा दिली असेल तर तुमचा कट ऑफ जो आहे तर तो कमेंटमध्ये तुम्ही सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला काय वाटतं कुठल्या कॅटेगरीचा कट ऑफ किती आहे आणि किती येईल हे तुम्ही अंदाजे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून जायला विसरू नका. धन्यवाद.